हम मांग कर रहे हैं कांग्रेस के नेता नाना पटोले, इन्होंने महाराष्ट्र की माफ़ी मांगनी चाहिए। हमारे अधिकार कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण का लाभ लेने वाले सभी जनता से हाथ जोड़कर माफ़ी मांगनी चाहिए और चैत्य भूमि में परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के चरणों में नाक रगड़ना चाहिए। उन्होंने जो बयान किया, वो राहुल गांधी जी ने अमेरिका में जो बात कही कि हमें आरक्षण की आवश्यकता ही नहीं, हम स्क्रैप करेंगे, नाना पटोले उससे 2 कदम आगे गए। उन्होंने कहा, राहुल गांधी जी ने कहा वो गलत क्या कहा, उन्होंने तो है उसको स्क्रैप करने की बात की, लेकिन नाना पटोले के इस बयान का मतलब ऐसा भी निकल सकता है कि आरक्षण की ज़रूरत ही नहीं है, ज़रूरत रहने वाली ही नहीं है, ज़रूरत थी भी नहीं। नाना पटोले जी, ये कांग्रेस के माँ बाप ने हमको आरक्षण नहीं दिया है। ये आरक्षण परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने संवैधानिक स्वरूप में दिया है। आप उसको नाखून लगाने वाले कौन हैं? आप महाराष्ट्र की माफ़ी मांगे। एक तरह से सीट बंटवारे को लेकर अभी भी कहीं ना कहीं अनबन या सहमति नहीं बन रही है। आपके बीच भी अभी लगभग 100 सीटें ऐसी हैं जहाँ पर उम्मीदवार देना बचा। अगले 2-3 दिनों में नामांकन की आखिरी तारीख भी आ रही है। देखिए, सामने वाले दल इतने बिखर चुके हैं, हम रणनीति के आधार पर जीत की तरफ आगे बढ़ रहे हैं। वहाँ कौन सा दल लड़ेगा ये हम समझेंगे, हमारा उम्मीदवार देंगे। वहाँ कौन सा चिन्ह होगा ये भी हमारा उम्मीदवार तय करते समय हमारी आवश्यकता है, समझने की आवश्यकता है। हमारी रणनीति के वहाँ पर कौन उम्मीदवार होगा, ये रणनीतिक दांवपेच है। इसमें कोई ढिलाईपन, झगड़ा, असमंजस हमारे उम्मीदवार तय करने में नहीं, ये रणनीति का भाग है। कुछ जगहों पर आपका विरोध है ना, सना मलिक राष्ट्रवादी कांग्रेस से। हमारा विरोध नवाब मलिक के उम्मीदवारी को है, देना नहीं देना उस पार्टी का सवाल है। भारतीय जनता पार्टी नवाब मलिक का काम नहीं करेगी। सर, महाविकास अघाड़ी ने वर्ली सीट से आदित्य ठाकरे का नाम दे दिया है। महायुति में अब भी शाइना एनसी और मिलिंद देवरा को लेकर तो नाम घोषित होगा, फिर उस पर मैं बात करूंगा। तो शिवसेना के लिए उनको पूछना पड़ेगा आपको। तुम्ही काल असं म्हणालात की मिलिंद देवरा निवडून येतील असं चॅनलची इकडे बोलताना तुम्ही असं म्हणालात, पण त्यांची उमेदवारी निश्चित आहे असं म्हणायचं? नाही, मी त्यांचा उमेदवार ठरवणारा कोणी नाही। शेवटी तो पक्ष, त्यांचे नेते एकनाथजी आहेत। माझं मत सांगितलं मी की मिलिंद देवरा हे उमेदवार म्हणून आले तरी भारतीय जनता पार्टी तेवढा उत्साहानेच काम करेल। आशीष जी, कल आप राज ठाकरे से मिले। राज ठाकरे आपके काफ़ी स्नेही हैं, लेकिन एक चर्चा ये भी है कि उनके बेटे जब खड़े हो गए हैं तो आपकी तरफ से यानी महायुति की तरफ से समर्थन नहीं दिया गया। सरन को वो उम्मीदवारी दी गई है, लोकसभा में मोदी जी के लिए उन्हें समर्थन दिया था। तो क्या आप कोई पहल करेंगे कि अमित ठाकरे को हमारी तरफ से यानी महायुति की तरफ से समर्थन मिले, अपना योगदान रहे उनकी जीत में? देखिए, इस बात को राजनीतिक तरीके से ही सोचना चाहिए, ऐसा नहीं, ऐसा मेरा मानना है। और जो बात मैं कहना चाह रहा हूँ उसको थोड़ी गंभीरता से समझ भी ले, ऐसा मेरी विनती है। महायुति में कोई भी दरार नहीं, कोई भी झगड़ा नहीं। हम एक दूसरे के पार्टी के उम्मीदवार के खिलाफ बयान करते नहीं, करेंगे भी नहीं। सदा सरवण के जी की उम्मीदवारी को हमारा विरोध नहीं, क्योंकि वो शिवसेना के उम्मीदवार है। मेरा मानना ऐसा है, और जो पहल मैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, देवेंद्र जी, अजित दादा पवार तीनों को करूंगा कि महायुति से एकत्रित हम क्या राज ठाकरे जी के सुपुत्र अमित ठाकरे का समर्थन करें तो अच्छा नहीं होगा। ये मेरी पहल है, अंतिम निर्णय उनको करना है। ये तीनों नेता अंतिम निर्णय करेंगे, लेकिन राजनीति में एक दूसरे से जो संबंध बनते हैं, पारिवारिक रिश्ते बनते हैं, अपनापन होता है,
और राज ठाकरे जी ने उसको कई बार निभाया है। इसकी जानकारी तीनों दल के नेताओं को है। मैं सदा सरवणकर जी के विरोध में नहीं, लेकिन क्या तीनों दल इस भूमिका को लेकर अमित ठाकरे जी को जिताए, ऐसी भूमिका ले, ये अच्छा होगा, ऐसा मैं मेरी पहल करूँगा। ये संभव है आपको लगता है? देखो, राजनीति में सभी चीजें संभव है। असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तो त्यांचा अनुभव आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हेच धंदे केले होते. तर ज्याला कावीळ असते त्याला सगळं पिवळं दिसतं. आदित्य ठाकरे यांना सध्या राजकीय कावीळ झाले आणि म्हणून ते या ठिकाणी तीन पक्षांमध्ये गैरसमज पसरवण्याच्या भूमिकेवर भाष्य करतात आणि स्वतः मात्र जोडी घेऊन उबाटा सेना उमेदवार देतं का उमेदवार म्हणून अन्य पक्षातला येणाऱ्या उमेदवाराला पकडायला जात आहेत. मग ते कोकणातल्या आमच्या राजन पासून अजून ठिकाणी असतील आणि त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाही त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलावं, हे आदित्य ठाकरेंचं पुन्हा एकदा निर्बुद्धपण सिद्ध करतं. शेवटचा प्रश्न, अनिल देशमुख यांनी सगळे ट्विट करून पुन्हा एकदा फडणवीसांवरती आरोप केले आणि त्यांच्या पुस्तकाची 4 पानं ट्विट केली. तर पुन्हा एकदा फडणवीसांनी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन केला होता, त्याची पूर्ण माहिती त्या माध्यमातून त्यांनी दिली. ज्याला कोर्टानेच फटकारे दिले, ज्याला कोर्टाने बेल देताना त्याच्यावर टिप्पणी केली, ज्यांनी पोलीस दलातील लोकांना वसुलीच्या कामाला लावलं आणि ज्याच्या अजून इन्क्वायऱ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर नाही चालू आहेत, अशा प्रकरणामध्ये बोलणारे माजी आरोपी किंवा अजूनही ज्यांच्याकडे संशय आहे, यांच्या म्हणण्याचं महत्व केवढं याचा विचार अनिल देशमुख यांनी स्वतःच करावा. धन्यवाद. एकूण किती ठिकाणी या सगळ्या संदर्भात उमेदवार दिले किंवा घेतले जाते? इलेक्शन सगळी यादी समोर येईल. भाजपची दुसरी यादी दिली आहे. आज उद्यामध्ये येईल. म्हणजे नाराजी टाळण्यासाठी लांबवतं आपण काय विषय? बघा, रणनीती जी असते, कुठला पक्ष लढेल विरोधात, चिन्ह विरोधात काय असेल, उमेदवार काय असेल, याच्यावर पण काही रणनीती असते ना, ती आम्हाला करू द्या. याचा अर्थ टाळतो वितुष्ट आहोत असं नसतं. एखादी बातमी एखाद्या तुमच्या चॅनेलला आली तर दुसरा चॅनेलदार लक्ष ठेवत असतं. मग आपण ब्रेकिंग काय दिली पाहिजे? जसं तुमचं माध्यम आहे तसं आमचंही माध्यम आहे, आमच्यावर लक्ष ठेवणार. बारीक. मनसेसोबतची चर्चा यशस्वी झाली. कुठली चर्चा? अशी एक बातमी आली होती की मनसेसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. राष्ट्रपती त्यावर मला माहिती नाही, त्यांची बैठक झाली असेल पण त्याचा पूर्ण लेखाजोखा माझ्याकडे नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप? विषयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपण वेधू इच्छितो आणि या विषयावर थेट मागणी आमची आहे की नाना पटोले यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. आमच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि आरक्षणाचे फायदे मिळणाऱ्या, हक्काचे फायदे मिळणाऱ्या समाजासमोर नतमस्तक होऊन माफी मागावी, ही आमची मागणी आहे. आणि स्वतः नाना पटोले यांनी चैत्यभूमीवर जाऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक व्हावं, अभिवादन करून माफी मागावी. त्याचं कारण आहे, अमेरिकेत आपल्या अकलेचे दिवाळे हे राहुलजी गांधी यांनी दाखवलेच आणि म्हटलं विल स्क्रॅप द रिझर्वेशन, आम्ही आरक्षण काढून टाकू. काल परवा नाना पटोले यांनी त्याचं समर्थन केलं आणि समर्थनही 2 पाऊल पुढे जाऊन केलं. काय राहुल गांधीजी चुकीचं म्हणाले, याचा अर्थ नाना पटोले यांच्या वाक्याचा थेट अर्थ होतो आरक्षण ही आता आवश्यकता राहिलीच नाहीये. नाना पटोले
हे आरक्षण काँग्रेसच्या मायबापांनी दिलेलं नाही. हे आरक्षण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून सामान्य माणसाचा हक्क म्हणून मिळालाय. समान संधी याच्यातच आरक्षण आहे. आणि म्हणून या आरक्षणाच्या बाबतीमध्ये नाना पटोले यांचं विधान हे सरसकट असा अर्थ दाखवतं की आरक्षणाची गरजच नाही, राहणारच नाही, असूच नाही, असण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, आमच्या समाजाची माफी मागावी, चैत्यभूमीवर येऊन नाक रगडावं, हे आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तो त्यांचा अनुभव आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगल बच्चांनी हेच धंदे केले होते. कारण ज्याला कावीळ असते त्याला सगळं पिवळं दिसतं. आदित्य ठाकरे यांना सध्या राजकीय कावीळ झाले आणि म्हणून ते या ठिकाणी 3 पक्षांमध्ये गैरसमज पसरवण्याच्या भूमिकेवर भाष्य करतायत आणि स्वतः मात्र जोडी घेऊन उबाटा सेना उमेदवार देतं का उमेदवार म्हणून अन्य पक्षातला येणाऱ्या उमेदवाराला पकडायला जात आहेत. मग ते कोकणातल्या आमच्या राजनतेली पासून अजून ठिकाणी असतील आणि त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाही त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलावं, हे आदित्य ठाकरेंचं पुन्हा एकदा निर्बुद्धपण सिद्ध करतं. शेवटचा प्रश्न, अनिल देशमुखांनी सगळे ट्विट करून पुन्हा एकदा फडणवीसांवरती आरोप केले आणि त्यांच्या पुस्तकाची 4 पानं ट्विट केली. तर पुन्हा एकदा फडणवीसांनी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन केला होता, त्याची पूर्ण माहिती त्या माध्यमातून त्यांनी दिली. ज्याला कोर्टानेच फटकारे दिले, ज्याला कोर्टाने बेल देताना त्याच्यावर टिप्पणी केली, ज्यांनी पोलीस दलातील लोकांना वसुलीच्या कामाला लावलं आणि ज्याच्या अजून इन्क्वायऱ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर नाही चालू आहेत, अशा प्रकरणामध्ये बोलणारे माजी आरोपी किंवा अजूनही ज्यांच्याकडे संशय आहे यांच्या म्हणण्याचं महत्व केवढं याचा विचार अनिल देशमुख यांनी स्वतःच करावा. धन्यवाद. उमेदवारांना तिकीट मिळत नाही किंवा उमेदवारी मिळत नाहीये, जे बंडखोरी करणार त्यांना एकनाथ शिंदे पाठबळ देतात, आर्थिक मदत पुरवतात, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तो त्यांचा अनुभव आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगल बच्चांनी हेच धंदे केले होते. कारण ज्याला कावीळ असते त्याला सगळं पिवळं दिसतं. आदित्य ठाकरे यांना सध्या राजकीय कावीळ झाले आणि म्हणून ते या ठिकाणी 3 पक्षांमध्ये गैरसमज पसरवण्याच्या भूमिकेवर भाष्य करतायत आणि स्वतः मात्र जोडी घेऊन उबाटा सेना उमेदवार देतं का उमेदवार म्हणून अन्य पक्षातला येणाऱ्या उमेदवाराला पकडायला जात आहेत. मग ते कोकणातल्या आमच्या राजनतेली पासून अजून ठिकाणी असतील आणि त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाही त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलावं, हे आदित्य ठाकरेंचं पुन्हा एकदा निर्बुद्धपण सिद्ध करतं. शेवटचा प्रश्न, अनिल देशमुखांनी सगळे ट्विट करून पुन्हा एकदा फडणवीसांवरती आरोप केलेत आणि त्यांच्या पुस्तकाची 4 पानं ट्विट केलीत, ज्यात पुन्हा एकदा फडणवीसांनी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन केला होता, त्याची पूर्ण माहिती त्या माध्यमातून त्यांनी दिली. ज्याला कोर्टानेच फटकारे दिले, ज्याला कोर्टाने बेल देताना त्याच्यावर टिप्पणी केली, ज्यांनी पोलीस दलातील लोकांना वसुलीच्या कामाला लावलं आणि ज्याच्या अजून इन्क्वायऱ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर नाही चालू आहेत, अशा प्रकरणामध्ये बोलणारे माजी आरोपी किंवा अजूनही ज्यांच्याकडे संशय आहे यांच्या म्हणण्याचं महत्त्व केवढं याचा विचार अनिल देशमुख यांनी स्वतःच करावा. धन्यवाद.